उत्कृष्टरित्या निभावली। त्यानंतर लाईनमॅनचं भूमिका सुद्धा या स्पर्धेदरम्यान खरोखरच कौतुक करावं त्या लाईनमॅनचं सुद्धा। सोहम आरोलकर, श्रेयश राणे, कोटेश, किरण जाधव, महादेव जाधव, खरोखरच धन्यवाद आणि आभार। अजून 2 सामने आहेत, तर 2 सामन्यासाठी सुद्धा आपण सहकार्य करायचं आहे। या सामन्याचं विवरण सांगण्यासाठी मी आमंत्रित करतो ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू सर। पुन्हा एकदा तमाम क्रीडारसिक सर्व खेळाडूंना या दीपक परबचा मनापासून नमस्कार घेऊन जातोय। मैदानात चालू असलेला सामना स्पर्धेदरम्यानचा एक महत्त्वपूर्ण सामना। औचित्य आहे भूतनाथ प्रीमियर लीग 2024 हे स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस। नववं पर्व आपण अनुभवताय। पहिल्या दिवसादरम्यानचा मित्रांनो 5वा सामना आपल्या समोर येतोय। तनुष 11 खानियाळे विरुद्ध बापू वॉरियर्स विरडी क्रिकेट संघ। दोन्ही संघांचा विचार करायला गेला असता मित्रांनो हा सामना जिंकणं हे अति आवश्यक पाहायला मिळतंय। नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा मानस तनुष 11 खानियाळे क्रिकेट संघाचा। प्रारंभास आलेले फलंदाज सचिन नाईक आणि श्रीकृष्ण नाईक ही फलंदाजी जोडी मैदानात। पहिला चेंडू गोलंदाजी सज्ज झालाय। निलेश सावंत नावाचा गोलंदाज डावकरी हाताचा गोलंदाज सज्ज होतोय आणि पहिल्या चेंडूवर सचिन आपलं वैयक्तिक धावसंख्येचं खातं खोलतोय। 1 धाव आणि 1 धावेने सांघिक धावफलकाचा श्री गणेश झालाय मित्रांनो। 1 अशी धावसंख्या धावफलकावर। प्रथम षटक हे अनिवार्य पॉवर प्लेचं 2च क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात। समालोचक कक्षाचा विचार करायला गेल्यास समालोचक या नात्यानं मी स्वतः दीपक परब, माझे सहयोगी तुषार देसाई आणि ऋषिकेश पावसकर यांच्या वतीनं तसेच क्रिकेटच्या ऑफिशियल टीमचा ज्याला पाठीचा कणा म्हणून समजलं जातं ते स्कोरिंग काउंटिंगचं काम या स्पर्धेमध्ये सन्माननीय संतोष देसाई बहारदार गुणलेखन या स्पर्धेदरम्यान सकाळच्या सत्रापासून हाताळतायत। परिणामी मित्रांनो निर्धाव चेंडूची गणना केली गेली। दुसरा चेंडू हा निर्धाव स्वरूपाचा। निलेश आपल्या नावाला साईशी गोलंदाजी करतोय मात्र सुरेख फटका मान्यवर कक्षेला मानवंदना देणारा फटका। पहिलाच चौकार श्रीकृष्ण याच्या बॅटमधनं निघतायत 4 धावा। चौकारांशी सांघिक धावफलक आता मात्र परावर्तित झालाय तो म्हणजेच 5 या धावसंख्येवर। बापू वॉरियर्स विरडी क्रिकेट संघ या स्पर्धेदरम्यानच्या 2 सामन्यात पराजय पत्करावा लागलाय मित्रांनो। तर दुसऱ्या बाजूनं एक सामना विजय श्री प्रस्थापित झालाय तनुष 11 खानियाळे क्रिकेट संघ आणि एका सामन्यात हार पत्करावी लागली। सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर टांगा पलटी घोडे फरार। बॅक टू बॅक दुसरा चौकार। चौकारांशी सांघिक धावफलकेत बदल 9 अशी धावसंख्या धावफलकावर। 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर तनुष 11 खानियाळे क्रिकेट संघ विचार करायला गेला तर मित्रांनो लीग स्टेजेस मधील हा अंतिम सामना असेल आणि हा सामना जिंकणं हे अति आवश्यक। या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल। लेगस्टिकच्या 12 बाहेरील चेंडू यष्टीरक्षक सुहास सावंत बहारदार यष्टीरक्षक साकारतोय। परिणामी अवांतरची खूण पंच करतायत। अतिरिक्त धावेनिशी गोलंदाजाला दंडित केलं जाईल। 1 धावेने सांघिक धावफलक दुहेरी आकड्यात परावर्तित झाले। 10 अशी धावसंख्या धावफलकावर। सुरेख फटका डीप लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे शुभम सावंत नावाचा। पहिल्या प्रयत्नात चेंडूची या परतीची फेक गोलंदाजापर्यंत केली जाईल तोपर्यंत 1 धाव घेण्याचा अवधी आणि या एकेरी धावेनं सांघिक धावफलक आता मात्र पुढे सरसावतोय। 11 अशी धावसंख्या धावफलकावर। षटका दरम्यानची सांगता करणारा अंतिम चेंडू असेल निलेश याच्या गोलंदाजीचा। सचिन स्ट्राइक एंडवर मोठा फटका आडव्या बॅटला भिरकावून दिलाय। निश्चित चेंडू नो मॅन्स लँड मध्ये निश्चित 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार निघालाय 4 धावा। षटका दरम्यानचा तिसरा चौकार या पॉवर प्ले षटका दरम्यान आपण पाहताय। षटक क्रमांक 1 ची सांगता सांघिक धावफलक 15 धावा। प्रथम फलंदाजी करताना तनुष 11 खानियाळे क्रिकेट संघ मैदानात डीजे।
6 षटकांचा सामना मित्रांनो आणि या 6 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना आजच्या दिवसाचा विचार करायला गेला तर आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा तब्बल 83 धावांचा उच्चांक या स्पर्धेमध्ये फलंदाजी करतेवेळी गाठलाय तो म्हणजेच देसाई ब्रदर्स क्रिकेट संघानं मोठी धावसंख्या उभारावी लागेल निश्चितच प्रतिस्पर्धी संघात सुद्धा मोठमोठी नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत निर्धाव स्वरूपाचा चेंडू परिणामी षटक क्रमांक 2 चा आरंभ शुभम सावंत नावाचा गोलंदाज सज्ज झालाय मागील सामन्यादरम्यान बहारदार गोलंदाजी ज्याने साकारली तो शुभम आता मात्र सज्ज होतोय आडव्या बॅटनं चेंडू भिरकावावा असाच काहीसा मानस फलंदाजाचा बॅट आणि बॉलचा बहुधा संपर्क नाही सलगचे 2 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे बहारदार गोलंदाजी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय शुभम सावंत या अष्टपैलू खेळाडूची लोअर पुलटॉसमध्ये चेंडू होता खोलवर टप्प्याचा निश्चितच यष्ट्या उद्ध्वस्त करतोय आणि पहिला हादरा श्रीकृष्णाच्या स्वरूपात तनुष इलेव्हन कान्याळ क्रिकेट संघाला सांघिक धावफलक 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात सावलाय 21 अशी धावसंख्या धावफलकावर पुनश्च एकदा मोठा फटका घेण्याचा मानस यावेळी मात्र काहीशी घोडचूक झाली आहे बॅटची कड घेतल्यानंतर चेंडू विसावलाय लॉंग लेग क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात आहे सहजगत्या मित्रांनो गुड रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर दोन्ही फलंदाज दुहेरी धावेची मोहर लावतायत आणि दुहेरी धावेनं सांघिक धावफलक 23 अशी धावसंख्या धावफलकावर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल षटका दरम्यानचा या षटकाचा विचार करायला गेला तर प्रतिस्पर्धी संघाला 5 चेंडूंवर 8 धावा आणि 1 गडी बाद केला गेलाय पुन्हा एकदा मोठा फटका डीप लॉंगॉस याचं उल्लंघन करेल चेंडू सीमा पार अजून एक षटकार या षटका दरम्यान निघतोय शुभम सावंत याच्या गोलंदाजीवर सांघिक धावफलक वरावरती होईल 2 षटकांचा खेळ समाप्त एका गड्याच्या मोबदल्यात 29 धाव धावफलकावर डीजे गोलंदाजी मध्ये बदल टेनिस बॉल क्रिकेट जगतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नाव असलेलं नाव सुहास सावंत आणि का तारीफ केली जाते याचं उत्तम उदाहरण पहिल्या चेंडूवर दिलं गेलं हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न अंगाशी येतोय आणि परिणामी दुसरा हादरा तनुष इलेव्हन खानियाळी क्रिकेट संघाला बसलाय सांघिक धावफलक 29 2 गड्याच्या मोबदल्यात
प्रारंभीस आलेला फलंदाज सचिन नाईक माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज बाळा नाईक याची वर्णी लागते मैदानात. सुहास पहिल्या चेंडूवर मित्रांनो गडी बाद करतोय. यावेळी मात्र आडवा बॅटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. परिणामी चेंडू निर्धाव जाते. सलगचे 2 चेंडू निर्धाव आणि त्यात एक महत्त्वपूर्ण गडी तंबूत परतवण्यात यश प्राप्त होते. ते गोलंदाज सुहास सावंत याला. मॅनफॉर्म तळेखोल एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती कीर्ती तो सुहास सज्ज झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा मानस. धावचीची संधी आहे आणि निश्चितच पंचांचा इशारा गडी बाद झाल्याचा आणि धावचीच्या स्वरूपात 2 षटकांनी साकारलेली खेळी समाप्त होईल. साईश नाईक याची आणि परिणामी धावचीच्या स्वरूपात तिसरा गडी बाद झालाय. सांघिक धावफलक स्थिरावतोय मित्रांनो 29 या धावसंख्येवर. सलगचे 3 चेंडू निर्धाव. बहारदार गोलंदाजी सुहास याची. फलंदाज मैदानात आपली पावलं वळवतोय तो गोकुळदास नाईक नावाचा एक युवा फलंदाज, युवा अष्टपैलू खेळाडू. मित्रांनो कित्येक स्पर्धा ज्यानं आपल्या या दोडामार्ग तालुक्यामध्ये गाजवल्यात तो मैदानात आपली पावलं वळवतोय. सांघिक धावफलक मित्रांनो स्थिर 29 या धावसंख्येवर. तिसरं षटक हे मार्गस्थ असताना पहिलं षटक निलेश याचं त्यात 3 चौकार पाहायला मिळाले. 2 षटकांमध्ये तब्बल 29 धावा कुटण्यात आल्या होत्या. परंतु तिसरं षटक हे धावांना रोधक लावणारं षटक सुहास याचं. अजून एक सुरेख चेंडू. बहारदार गोलंदाजी. सलगचे 4 चेंडू मित्रांनो निर्धाव स्वरूपाचे. का सुहास सावंत याची वारंवार मी मित्रांनो चर्चेत आणतो, का त्याची तारीफ केली जाते याचं उत्तम उदाहरण सुहास सावंत या सामन्यादरम्यान आपली पेशकश करताना दिसतोय. मोठा फटका खेळण्याचा मानस होता परंतु बॅट आणि बॉलचा बहुधा तेवढा चांगला संपर्क झाला नाही. परिणामी या चेंडूवर 1 धाव मिळेल. षटकादरम्यानची पहिली धाव 5व्या चेंडूवर. षटकाची सांगता करणारा अंतिम चेंडू असेल. बापू वॉरियर्स विर्डी क्रिकेट संघाचं नेतृत्व देताना बहारदार गोलंदाजी या महत्त्वपूर्ण सामन्यादरम्यान. सामना जिंकणं हे दोन्ही संघांसाठी अति आवश्यक. चप्पल होऊन निश्चितच यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू भिरकावावा असंच काहीसा मानस अंगाशी आलाय. परिणामी षटक क्रमांक 3 ची सांगता झाली. 3 षटकांचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक 30 अशी धावसंख्या धावफलक. प्रति षटक 10 धावांची सरासरी राखत धावसंख्येला उभारण्यास यश. ओसी घेतोय चेंडू. निर्धाव चेंडू हा गणला जातोय. 4थं षटक प्रगतीपथावर चालू असताना जवळजवळ 2 षटकं ज्यावेळी समाप्त होते त्यावेळी 29 धावा धावफलकावर लावल्या गेल्या होत्या आणि आता मात्र 4थ्या षटकाचा अंतिम चेंडू आणि फक्त त्या ठिकाणी 2च धावांनी धावसंख्येत वाढ होते. यावेळेस शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू. पुलचा फटका. चेंडूच्या पाठीमागे दादू पाहायला भेटतोय आणि एक साधा सोपा झेल जमिनीला दान देतोय. झेलाचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये होतंय. या 2 धावेनेशी 4 षटकांचा खेळ बहुधा समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 35 अशी पाहायला भेटते. 33 अशी पाहायला भेटते. ती म्हणजे तनुष 11 संघाची. स्पर्धेदरम्यान सन्माननीय MR नाईक विद्यालय कोणाकट्टाचे मुख्याध्यापक VV सावंत सर यांचं या ठिकाणी आगमन होते.
साहेब आपल्याला विनंती असेल आपण या मान्यवर कक्षामध्ये यायचंय, स्थानापन्न व्हायचंय आणि या मान्यवर कक्षेची आपण शोभा वाढवायची. 4 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 33 धावा, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा आणि नंतरच्या 2 षटकात फक्त 2च धावा खर्च होत आहेत. यावेळी सुद्धा धावबाची नामी संधी, जवळजवळ तिसरा फलंदाज घाई गडबडी तंबूच्या आसेला परतला जातोय. तनुशिलावर संघाचे फलंदाज हाराकिरी आणि स्वतःच्या पायावर मात्र कुऱ्हाडी मारून घेत आहेत आणि जवळजवळ या ठिकाणी 5व्या विकेटचं पतन होतंय. संकेत कामे तंबूच्या आसेला परतला जातोय. डीजे खेळ असा आहे ज्या ठिकाणी कधी काय कुठच्या क्षणी काय होऊ शकतं सांगता येत नाही. कारण एक वेळ तनुष 11 संघाची परिस्थिती होती ती म्हणजे 2 बाद 29 धावा आणि नंतर तर 5वं षटक प्रगतीपथावर आहे मित्रांनो आणि फक्त 33 धावा धाव फलकावर आणि जवळजवळ 7 गडी बाद होत आहेत. म्हणजे या 4 धावा तब्बल 6 गडी बाद होत आहेत ते म्हणजे तनुष 11 संघाचे. लवकरात लवकर सामना चालू करा. फलंदाज लवकरात लवकर गाठ घ्या. निश्चितच सुंदर गोलंदाजी सुहास सावंत याला फलंदाज मात्र पूर्णपणे त्या ठिकाणी हाराकिरी पाहायला भेटते. ज्या ठिकाणी कोणती गरज नसताना सुद्धा फलंदाज धावा घेण्याचा प्रयत्न करतायत आणि ते कुठेतरी अंगलाशी येते. ओव्हरपिच प्रकारचा चेंडू आल्या आल्या शैलेश एकंदरीचे इरादे स्पष्ट करतोय. निश्चितच लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषा पार पाठवतोय शैलेश. स्टँड अँड डिलिव्हर मोठा फटकार षटकार. डीजे बऱ्याचशा वेळेनंतर धावफलकाला गती पाहायला भेटते. धावसंख्या धावून पोचते ती सांघिक 39 अशी. अंतिम चेंडू या षटकातील आणि सांगता करणार चेंडू असेल. यावेळी सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि एक चोरटी धाव दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला भेटते. एकेरी धावेनं 5 षटकांचा खेळ प्रगतीपथावर समाप्त होतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 40. 8 गड्यांच्या मोबदल्यात तनुष 11 संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. डीजे विचार होता की धावफलकावर 60-70च्या पार धावसंख्या पोहोचवावी. तशा प्रकारची सुरुवात सुद्धा आपल्याला 2 प्रारंभीच्या षटकात पाहायला भेटले. कारण 2 षटकात 2 गडी बाद 29 अशी धावा धावफलकावर लगावली होती. नंतरच्या जर षटकांचा विचार करता 3ऱ्या षटकात फक्त 1च धाव, 4थ्या षटकात 2 धावा आणि यावेळेस ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. आजच्या एकंदरीत जर दिवसाचा विचार करता साबा डांगी आजच्या दिवसात खूपच महाग ठरतोय. कारण पहिल्या सामन्यात तब्बल 30 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात सुद्धा थोडासा महाग ठरला होता.
यावेळी पॉईंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न दमनीलगतचा फटका शिवम सावंत जोपर्यंत चेंडूवर जातोय चेंडूची भरती करतोय एक धाव आणि धाव फलक पुढे सरकते ती म्हणजे 41 अशी निश्चितच दोन्ही 42 अशी दोन्ही संघांसाठी करा किंवा मरा नाहीतर घरला चला अशा प्रकारचा सामना मैदानामध्ये चालू असताना यावेळी सुद्धा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू फुलचा फटका लॉंगॉनच्या कपाळावरनं चेंडू जातोय सीमारेषा पार समीर नाईक ब्रँडेड षटकार फटकार डीजे पुन्हा एकदा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू पुलचा फटका फलंदाज क्षेत्ररक्षक थोडासा पुढे येतोय आणि निश्चितच क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं एक टप्पा पाहून चेंडू सीमा रेषापार चौकाराला जातोय धावसंख्या पुढे सरकते ती चौकारानिशी अर्धशतकीच्या पार पोचते ती 52 धावा निश्चितच शेवटच्या षटकात थोडीशी धावगती वाढवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात पूर्णपणे फलंदाज यश प्राप्त करतायत आतापर्यंत 3 चेंडूत 12 धावा खर्च करतोय साबा डांगे आजच्या दिवसात साबा डांगी खूपच महाग ठरतोय पहिल्या सामन्यात सुद्धा धावा दिल्या होत्या दुसऱ्या सामन्यात सुद्धा धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि या सामन्यात सुद्धा तशाच प्रकारची गोलंदाजी एकंदरीत लय भेटत नाही ती म्हणजे साबा डांगी याला यावेळी सुद्धा बॅटची लेमन एज निश्चितच लॉंग स्टॉम्प रिजन मध्ये चेंडू जातोय जोपर्यंत शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय चेंडूची भरती करतोय निश्चितच धावबादच्या स्वरूपात जवळजवळ 5वा गडी हा बाद होतोय आणि 8वा हादरा बसतोय तो म्हणजे तनुष 11 संघाला डीजे या 2 धावण्याची सांघिक धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 56 धावा अब तक 56 आणि 57 धावांचं लक्ष समोर ठेवतोय तो तनुष 11 संघ बापू वॉरियर्स विरडी संघासमोर मैदानामध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवू शकतो तर दुसऱ्या बाजूने मात्र बापू वॉरियर्स विरडी संघाला इथपर्यंतच प्रवास संपुष्ट देऊ शकतो निश्चितच येणारे चेंडू असतील 36 चेंडू 57 धावा जमा होणे पाहिजे असतील ते म्हणजे बापू वॉरियर्स विरडी संघाला काय घडतंय काय बिघडतंय येणाऱ्या 36 चेंडूत बापू वॉरियर्स विरडी संघाचे फलंदाज या 57 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करेल का की दुसऱ्या बाजूने तनुष 11 संघाचे गोलंदाज या 57 धावा रोखण्यात यश प्राप्त करतील का
सुंदर असं आयोजन भूतनाथ प्रीमियर लीग पर्व 9 आणि या 9 पर्वाचा आजचा पहिला दिवस सुंदर असं आयोजक प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं 33,333 रुपये व एक उत्कृष्ट चषक सन्माननीय श्री शैलेश दळवी यांच्याकडनं पुरस्कृत युवा उद्योजक व चषक पुरस्कृत केले ते कैलासवासीसह रोशन रघुनाथ शेट्टी यांच्या स्मरणार्थ श्री संतोष रघुनाथ शेट्टी यांच्याकडून पुरस्कृत केले जात आहे. द्वितीय पारितोषिक या स्पर्धेचं 22,222 रुपये व आकर्षक चषक पाहायला मिळत आहे. श्री सन्माननीय बाबूराव धुरी पुरस्कृत उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व चषक कैलासवासी सौ रोशन रघुनाथ शेट्टी यांच्या स्मरणार्थ श्री संतोष रघुनाथ शेट्टी यांच्याकडून पुरस्कृत केले जात आहे. तृतीय चषक चतुर्थ चषक हे श्री पुरस्कृत केले कैलासवासी सौ रोशन रघुनाथ शेट्टी यांच्या स्मरणार्थ श्री संतोष रघुनाथ शेट्टी यांच्याकडून पुरस्कृत केले जात आहे. सहभागी संघ चषक पण पाहायला मिळत आहे. आणि खास आकर्षण मध्ये उद्या दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रात्रोटी 8 वाजता डबल बारी भजनाचा जंगी सामना पाहायला मिळेल. बुवा श्री दिनेश वागदेकर डुंगो कमला भजन मंडळ मुक्काम पोस्ट शेडपी तालुका वेंगुर्ला तर दुसऱ्या बाजूला बुवा असतील ते म्हणजे श्री संदीप पुजारे श्री महादेश्वर प्रसादिक भजन मंडळ मुक्काम पोस्ट नाडण तालुका देवगड. पंचांकडनं इशारा तो सामना होण्याचा स्ट्राईक वर असेल तो म्हणजे शुभम आणि नॉन स्ट्राईक ला असेल तो म्हणजे टिप्रो प्रताप सावंत. पहिल्या पॉवर प्लेचं अनिवार्य षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे साईश नाईक. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गलीच्या दिशेने एक सुंदर क्षेत्ररक्षण. एक चेंडू निर्धाव गणला जातं. षटकाला कशी सुरुवात केली जाते. अल्टी बल्टी खेळण्याचा प्रयत्न होता. एक सुंदर चेंडू होता आणि त्या एक निर्धाव चेंडू त्या दरम्यान पाहायला मिळतोय. धावा बनवायच्या तर म्हणजे तब्बल 57 धावा जिंकण्यासाठी 6 षटकामध्ये 57 धावा. सुरेख चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय. फटका बाळा चेंडूच्या मागे पळतो. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसराही धाव सुरेखरित्या पूर्ण केली जाते. 2 धावेसरशी या सामन्याचा या इनिंगचा शुभारंभ केला जातोय. एक सुंदर अशी धावफलक पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा साईज सज्ज होतोय. या षटकाचा पुढे येऊन सरसावलेला फटका मारून दिला जातो. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे. थोडासा नैसर्गिक अडथळा चेंडू मैदानाच्या आत थांबतोय. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव पण सुरेखरित्या पूर्ण केली जाते. 2 धावा या धावफलकावर जोडले जातात आणि धावफलक पोहोचते 3 चेंडू अखेरीस 3 या धावसंख्येवर. माफ करा 4 या धावसंख्येवर 4 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू या षटकाचा पॉवर प्लेचं अनिवार्य षटक. मोठे फटके खेळावे लागतील ती संधी आणि त्याच दरम्यान कव्हरच्या डीप लॉंगनला फटका खेळलाय. चेंडू जाईल तो म्हणजे डीप लॉंग ऑफ वरन चेंडू सी मा पार चौकार. सुरेख फटका येतोय. शुभम सामन्याच्या बॅटमधून चौकार सरची धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचते 8 या धावसंख्येवर. 8 धावा तब्बल 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पॉवर प्लेचं अनिवार्य पहिलं षटक. धावांची लयलूट करण्याची संधी 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. एक डीप स्क्वेअर लेगला एक मिड ऑनला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. चेंडू वेगाच्या गतीने अतिरिक्त उसळी घेतली. चेंडूने एक चेंडू निर्धाव गणला गेला. निर्धाव चेंडूची गणने अर्क तब्बल 5 चेंडूचा केस समाप्त होतोय. 5 चेंडू अखेरीस 8 धावा बिनबाद अशी ती म्हणजे बापू वॉरियर्स रेडी 57 धावांचा पाठलाग मैदानाच्या आत करतोय. सुरेख चेंडू एक गुडलाईन स्पॉट वरचा चेंडू टप्पा पडला. यष्टनचा वेळ त्रिफळाची क्लीन बोल्ड. शुभम 7 जातोय बॅक टू द पेव्हलियन. ओव्हर टू डिझाईन.
म्हणजे प्रथमेश धावफलक पोहोचले तब्बल 8 या धावसंख्येवर. एका गड्याच्या मोबदल्यात शेवटच्या चेंडूवर आउट झाला फलंदाज, क्लीन बोल्ड झाला शुभम सावंत. त्याची जागा घेण्यासाठी अजून एक डावकुरा शैलीचा फलंदाज प्रथमेश मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळेल. गोलंदाजीत परिवर्तन 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला क्षेत्ररक्षण सजवलेलं पाहायला मिळत आहे. त्याच दरम्यान डीप स्क्वेअर लेगला आहे तुमचे संकेत. मिड विकेटला पाहायला मिळतोय श्रीकृष्ण. लॉंग ऑनला बाळा पाहायला मिळतोय आणि लॉंग ऑफला गोकुदास नाईक. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षण सजवलेलं पाहायला मिळतोय तो म्हणजे संतोष. शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षण रुपेश आणि सुंदर असं क्षेत्ररक्षणाची भिंत. शॉर्ट पिचचा चेंडू रिवासी बल्टी स्विच हिट केला जातोय. क्षेत्ररक्षण आहे चेंडूच्या मागे पळतोय आणि चेंडू गोळीच्या वेगाने जाईल. चौकारासाठी 4 धावा येतात या चेंडू मागे. 4 धावा सरशी थोडस धावफलकात वाढ होईल. धावफलक पोहोचेल ते म्हणजे तब्बल 12 या धावसंख्येवर 12 धावा धावफलकावर. 57 धावांचा पाठलाग सुरू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. धावांची लईलूट मात्र चालू आहे. पहिल्या षटकात निघाल्या 8 धावा आणि त्यानंतर या षटकाला सुरुवात मात्र खराब चेंडूला एक सुरेख अशी दिशा दिली जाते आणि 4 धावा मिळतात या शॉर्ट पिचच्या चेंडूवर. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा योगेश शेट्टे. शॉर्ट पिचचा चेंडू पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे. जेल टिपला जातोय आणि षटकार खेचण्याच्या नादात मात्र गडी आउट होतोय. क्रमांक 2चा 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक 12 धावा धावफलकावर. डिझल गोविंद सावंतला एक जबाबदारी घ्यावी लागेल. एक सुरेख अशी पारी खेळावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर त्या दरम्यान हलकीशी कट केली जाते. एक स्लाइड्स कट एक हलक्या हाताने खेळला. एक धाव पूर्ण केली जाते. सुरेख अशी रनिंग बिटवीन विकेट त्या दरम्यान आणि 2 धावा पूर्ण केले जात आहेत. 2 धावासरशी धावफलकात वाढ होईल. 57 धावांचा पाठलाग मैदानाच्या आत सुरू आहे आणि धावफलक पोहोचतोय तब्बल 14 या धावसंख्येवर. 14 धावा धावफलकावर. आतापर्यंत खेळ मैदानाच्या रंगला जातो. एक इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. दुसरं षटक प्रगतीपथावर. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात, माफ करा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरख चेंडू हलक्याने खेळला. ऑफच्या दिशेने डीप पॉइंट वरनं क्षेत्ररक्षण घेतोय. परतीची फेक करेल. सुंदर अशी परतीची फेक येते. एक धावफलकर जोडली जाते. 15 धावा दुसऱ्या षटकाच्या 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल केला जात आहे. डावकुरा शैलीचा फलंदाज स्ट्राईक एंडवर येतोय तो म्हणजे प्रथमेश. थोडंसं थांबायचंय. पंचांना एक विनंती येते. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. त्यादरम्यान क्षेत्ररक्षण 2 मिनिटं. धन्यवाद. या स्पर्धेदरम्यान सन्माननीय अर्चना घारेपरब मॅडम यांचं आगमन होतं. मॅडम आपलं मनापासून खूप खूप स्वागत केलं जात आहे. विनंती असेल मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे आणि या मान्यवर कक्षाची आपण शोभा वाढवायची आहे. विनंती असेल या गावचे द्वितीय नागरिक उपसरपंच सन्माननीय श्री रत्नकांत भाई गरपे यांना विनंती असेल त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करायचं आहे. या स्पर्धेदरम्यान सौ अर्चना
घारे परब मॅडम यांचं आगमन होतंय. मॅडम आपलं खूप खूप स्वागत. या स्पर्धेदरम्यान आपण हजेरी लावलीत. पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू अतुल. पुन्हा एकदा घेऊन जातोय मैदानाच्या 2 षटकांचा खेळ त्या दरम्यान समाप्त होतोय. 2 षटके 21 धावफलक 21 धावा तब्बल 2 गणांच्या मोबदल्यात एक उत्तुंग फटका त्या दरम्यान या षटकाच्या 5व्या चेंडूवर पाहायला मिळाला. एक सुरेख असा फटका डिफाईन लेगला एक सुंदर फटका आणि 6 धावांनी धावफलक पोहोचतोय. 21 या धावसंख्येवर 57 धावांचा पाठलाग सुरू आहे. उर्वरित 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण शोधून घ्या. गोलंदाजाकडे चेंडू सोपवावा लागेल. कालावधी कमी आहे. या पुढील पण एक अजून सामना व्हायचा बाकी आहे. याची नोंद घ्यावी. दोन्ही संघांनी क्षेत्ररक्षणात बदल होतोय. उजव्या शैलीचा फलंदाज स्ट्राईक एंडवर येतोय आणि गोलंदाजीत परिवर्तन पुन्हा एकदा वैयक्तिक खात्यातलं दुसरं आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन येतोय. तो म्हणजे गोलंदाज साईश नाईक आणि स्ट्राईक एंडवर असेल तो म्हणजे गोविंद सावंत. या गावचे उपसरपंच द्वितीय नागरिक सन्माननीय श्री रत्नकांत भाई करपे आपल्याला विनंती असेल मॅडमचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. वेळात वेळ काढून मॅडम आपण या स्पर्धेला हजेरी लावली त्याबद्दल मनापासून आभार आणि धन्यवाद. और टू यू कॉमेंट्री बॉक्स. एक सिंगल मिळते. सिंगलच्या स्वरूपात स्ट्राईक रोटेट होईल. आता मात्र पुन्हा एकदा गोल परिवर्तन होते. क्षेत्ररक्षणात बदल केला जातो. डावकर शैलीचा फलंदाज स्ट्राईक एंडवर एक षटकार त्याच्या बॅटमध्ये आला. पुन्हा एकदा सुरेख चेंडू अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू रनआउट करण्याची संधी असेल आणि सुरेख अशी परतीची फेक येते. परंतु तेवढीच सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही या फलंदाजा दरम्यान पाहायला मिळते. फलंदाजा दरम्यान धावफलक पोहोचते. त्या दरम्यान 23 या धावसंख्येवर 23 धावा धावफलकावर एक सुरेख अशी गोलंदाजी त्या दरम्यान पाहायला मिळते. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकाचा. सुरेख चेंडू सुरेख फटका खेळलाय. खोदून काढलाय. चेंडू जाईल वन बाउंड सीमा पार. परंतु तेवढंच सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. त्या दरम्यान गोकुळदास नाईक याचं चित्ताच्या वेगाने येतं. चेंडूवर आला. चेंडू अडवलं. स्वतःच्या संघासाठी 2 धावा वाचवल्या गेल्या आणि त्याच 2 धावांनी धावफलक पोहोचतंय. ते तब्बल 25 या धावसंख्येवर 25 धावा धावफलकावर आतापर्यंत खेळ रंगला जातोय. 57 धावांचा पाठलाग सुरू आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल या तिसऱ्या षटकाचा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू जाईल सीमा पार. षटकार डीप लॉंग ऑफला चेंडूला पाठवून दिला जात आहे. षटकार असायची ओव्हर टू डिझाईन. षटकार 6 धावांनी धावफलकात वाढ होते. 31 ही धावसंख्या. 57 धावांचा पाठलाग सुरू आहे. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. आता मात्र पहिला षटकार या इनिंगचा तो म्हणजे येतोय. माफ करा दुसरा षटकार येतोय तो म्हणजे गोविंद सावंतच्या बॅटमधनं. तब्बल या षटकाचे 5 चेंडू समाप्त होतात. उर्वरित 1 चेंडूचा खेळ असेल बाकी या इनिंग या तिसऱ्या षटकाचा. उर्वरित 3 षटक बाकी आहेत. धावफलक आतापर्यंत पोहोचले 31 या धावसंख्येवर 57 धावांचा पाठलाग मैदानाच्या आत सुरू आहे. सुरेख चेंडू टप्पा पडतोय. षटक समाप्त होतंय. क्रमांक 3चं 3 षटक 31 धावा. उर्वरित 3 षटकामध्ये 57 धावांचं लक्ष्य पार करायचंय. येणारा काळ ठरवेल कोण हा सामना जिंकतोय. कोणता संघ या सामन्यावर विजय प्राप्त करतोय. सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा बदल होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करतो ते म्हणजे दीपक परब साहेब यांना आणि मी थोडा वेळ रजा घेतो कॉमेंट्री बॉक्समधून. धन्यवाद. वर्ष आम्ही इथं खेळतोय आणि हे पर्व 9 आहे.
भूतनाथ प्रीमियर लीग 2024 पर्व 90 मध्ये आज यावर्षी आम्ही पदार्पण करतोय आणि आजचा हा पहिला दिवस, त्या दरम्यान आपली हजेरी लागते. या स्पर्धेदरम्यान आपण थोडंसं मनोगत आपलं व्यक्त करावं अशी विनंती करतोय. पण हे मॅच चालू आहे ना, पण त्यांचं बोलणं थांबतं ना मग. हा, बरं. भूतनाथ प्रीमियर लीग आज 9वं वर्ष 9वं पर्व आज या कोणाळ कट्टामध्ये या सर्व तरुणाईंच्या माध्यमातून भूतनाथ प्रीमियर लीग मित्रमंडळ आहेत, सरपंच अनिलजी गवस आणि त्यांचे सर्व सहकारी मिळून आज हे सर्व करत आहेत. खरंच सर्वांचं मनापासून कौतुक करते. आल्या बघितलं की अशा या डोंगराळ भागात, दुर्गम भागात या सुंदर ग्राउंडवरती तरुणाईने कशा प्रकारे सुंदर असं वातावरण करून छान हा क्रिकेटचा खेळ जपलेला आहे, जिवंत ठेवलेला आहे आणि अतिशय चांगला खेळ तुमच्या सर्वांच्या माध्यमातून होत आहे. आणि तुम्ही एक तरुणांना व्यासपीठ देण्याचं काम या कोणाळकट्टा गावामध्ये होत आहे आणि आजूबाजूच्या गावातल्या सर्व तरुणांसाठी एक व्यासपीठ आपण दिलं, त्यामुळे तुमचं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते. आल्या ऐकलं आणि ह्यांची कमेंट्री पण इतकी छान वाटली ऐकायला. माझे मिस्टर पण आज बरोबर आलेत आणि ते मला म्हणाले इतकी सुंदर कमेंट्री, म्हणजे असं वाटत होतं की रेडिओवर चालली, इतकी सुंदर कमेंट्री तुम्ही सांगतायत. पण माझ्यामुळे तुमची कमेंट्री थांबते, त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. तुम्हाला शुभेच्छा देते आणि पुढच्या काळात नक्कीच चांगले विधायक आणि सामाजिक कार्य तुमच्याकडनं घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. पुनश्च एकदा तमाम क्रीडा रसिक आणि सर्व खेळाडूंना दीपक परबचा मनापासून नमस्कार. भूतनाथ प्रीमियर लीग कोणाळकट्टा पर्व 90 आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसादरम्यान एक महत्त्वपूर्ण सामना आपल्या समोर येतोय. तनुष 11 खानियाळ विरुद्ध बापू वॉरियर्स विरडी. प्रथम फलंदाजी करत असताना 56 धावा जमवल्या होत्या. एक सुरेख चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. परिणामी अजून एक हादरा मित्रांनो विरडी क्रिकेट संघाला. सांघिक धावफलक स्थिरावलाय 33 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यात 57 धावांच्या मोबदल्याचा पाठलाग करतोय बापू वॉरियर्स विरडी क्रिकेट संघ. उर्वरित मित्रांनो चेंडू बाकी आहेत अजूनही 16 आणि या 16 चेंडूवर आवश्यकता असेल 16 चेंडू आणि 24 धावा असं विजयाचं समीकरण आपल्या समोर येत आहे. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानात आपली पावलं वळवतोय. सिंदरगड टेनिस बॉल क्रिकेट मधील एक गुणवान खेळाडू म्हणून ज्याची ख्याती कीर्ती तो सुहास सावंत दोडामार्ग तालुक्यातून बिलॉंग करतोय आणि या स्पर्धेमध्ये नेतृत्व देतोय मित्रांनो बापू वॉरियर्स विरडी क्रिकेट संघाचं. 16 चेंडू 24 धावा. दोन्ही संघांचा विचार करायला गेलात मित्रांनो तर हा सामना जिंकणं हे अति आवश्यक. स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर हा सामना जिंकणं हे अति आवश्यक दोन्ही संघांना पाहायला मिळतंय. 16 चेंडू 24 धावा विजयाचं समीकरण आपण पाहताय. एका बाजूनं मित्रांनो प्रथमेश एका षटकारानिशी स्वस्तात तंबूत परततोय. प्रताप एक चौकार खेचून मैदानाच्या बाहेर गेला आणि वैयक्तिक 8 या धावसंख्येवर शुभम याला यष्टिशीच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जावं लागलं. सुरेख चेंडू तेवढाच चांगला फटका. एक चतुरस्त्र फटका म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सहजगत्या मित्रांनो एक धाव पूर्ण होईल. चेंडू विसावतोय लॉंग लेग क्षेत्रात. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या परतीची फेक यष्टिरक्षक पर्यंत केली जाईल तोवर मित्रांनो गुड रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर 3 धावा जमवल्या गेल्या आणि 3 धावांनी सांघिक धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलाय 36 या धावसंख्येवर. 15 चेंडू 21 धावा हे असं विजयाचं समीकरण आपल्या समोर येऊन थांबलंय. गोलंदाज सज्ज झालाय बाळा नाईक. बहारदार गोलंदाजी आतापर्यंत म्हटलं एक गडी बाद करतोय या 3 चेंडूद्वारे आणि प्रतिस्पर्धी संघाला फक्त 5 धावा दिल्या गेल्या. पहिल्या षटकादरम्यान मित्रांनो आक्रमक इरादा स्पष्ट केला होता शुभम सावंत यानं. तदनंतर यष्टीच्या स्वरूपात मित्रांनो बाहेर जावं लागलं. षटकादरम्यानचा पुढील चेंडू असेल गोलंदाज बाळा याचा. हाकू टप्प्याचा चेंडू निश्चितच बॅट आणि बॉलचा मधोमध संपर्क. चेंडू गगनाला गवस निघाला. सीमाचं उल्लंघन करतोय. टांगा पलटी घोडे फरार. चेंडू सीमा पार. अजून एक षटकार 6 धावा डीजे. लगभग दोस्तों और एक बड़ा स्ट्रोक देखने को मिला. फुल टॉस लेग की गेंद विद अलॉन्ग द कारपेट. एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में कोई खिलाड़ी तैनात नहीं जब तक पॉइंट का डीप पॉइंट का खिलाड़ी तेजी के साथ गेंद के ऊपर आता गेंद को पकड़ता. बैकअप जब तक गेंदबाज के पास किया जाए तब तक 1 रन लेने का मौका और इस मौके का लुत्फ उठाते हुए दोनों बल्लेबाजों ने भागकर 1 रन पूरा किया और इस 1 रन की तहत रन संख्या अब मात्र आगे बढ़ती हुई
43 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 57 रनों के जवाब में। तो बचे हैं बिल्कुल दोस्तों आखिरी 13 गेंदे और 13 गेंदों के ऊपर जीतने के लिए 14 रनों की दरकार। 13 गेंदे जीत का फासला 14 रन और दूर दिखाई देता हुआ। सुहास साउंड स्ट्राइक एंड के ऊपर आखिरी गेंद ओवर का बाला नाइक शॉर्ट पिच लेग की गेंद, लाजवाब स्ट्रोक, गेंद के नीचे खिलाड़ी तैनात और एक लाजवाब डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के क्षेत्र में कैच देखने को मिला। सुहास की पारी हुई समाप्त, रन संख्या 43, 57 रनों की जवाब में। ओवर की समाप्ति, 4 ओवर का खेल मुकम्मल, 43 रन स्कोरबोर्ड के ऊपर। झुकी गेंदबाजी के मोर्चे के ऊपर नए बल्लेबाज साबा डांगी नौ स्ट्राइक के ऊपर। इस बार फंसा हुआ स्ट्रोक, बिल्कुल बल्ले का अंदरूनी कोना लेकर काउ कॉर्नर के नजदीक वहां पर खिलाड़ी तैनात। पहली प्रयास में गेंद को उठा था, बैकअप जब तक गेंदबाज के पास किया जाए तब तक 1 रन देने का मौका, और इस मौके का लुत्फ उठाते हुए दोनों बल्लेबाजों ने भागकर 1 रन आसानी के साथ पूरा किया और इस 1 रन के तहत रन संख्या अब मात्र 44 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 11 गेंदे 13 रन, लाजवाब स्ट्रोक, लेदर बॉल क्रिकेट की याद दिलाने वाला स्ट्रोक, कॉपी बुक स्टाइल का ये स्ट्रोक, बिल्कुल एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में। गोकुलदास नाइक जब तक गेंद के ऊपर आए, गेंद को पकड़कर बैकअप जब तक गेंदबाज के पास किया जाए तब तक गुड रनिंग बिटवीन द विकेट्स के बलबूते के ऊपर दोनों बल्लेबाजों ने भागकर दोस्तों आसानी के साथ 3 रन पूरे किए और इस 3 रन के तहत अब मात्र मंजिल आगे बढ़ती हुई। 47 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। बची 10 गेंदे और इस 10 गेंदों के ऊपर और 10 रनों की दरकार। बड़ा स्ट्रोक के लिए कोशिश, यू मिस, आई हिट और बिल्कुल और एक विकेट का पतन होता हुआ। मैच में रोमांच अभी भी बाकी है दोस्तों, बिल्कुल क्रिकेट का खेल है, जब तक आखिर के ओवर की आखिरी गेंद डाली ना जाए तब तक भाकित करना गलत बात हो सकती है। 9 गेंदे 10 रन, क्या होगा आने वाले समय में आपके सामने लाएंगे जरूर। तब तक ले चलते हैं फिर से एक बार सुमधुर डीजे के पास। किरण डांगे जर कुठं असतील तर आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत जर पोहोचत असेल तर कृपया मायक्रोफोनशी संपर्क साधायचा आहे। किरण डांगे, और टू यू कमेंट्री बॉक्स। नए बल्लेबाज के रूप में बिल्कुल मैदान के बीच में भरत गवस ये नाम का बल्लेबाज। 9 गेंदे 10 रन, जीत का फासला दिखाई देता हुआ। दोनों चोर के ऊपर से अगर देखा जाए दोनों टीमों को यह मुकाबला जीतना बेहद जरूरी है। इस प्रतियोगिता में अपना बिल्कुल अगले पड़ाव में प्रवेश करना है तो बिल्कुल ये मुकाबला जीतना बेहद जरूरी दिखाई देता हुआ। 9 गेंदे 10 अमोल गावडे आणि संतोष देसाई कृपया मायक्रोफोनशी संपर्क साधायचा आहे। अमोल गावडे आणि संतोष देसाई कृपया मायक्रोफोनशी संपर्क साधा। और टू यू दीपक। बिल्कुल इस बीच एक लाजवाब स्ट्रोक बैक टू द बॉलर का, बिल्कुल सीमा का उल्लंघन करता हुआ चौवा निकला भरत की बल्ले से। रन संख्या 24 के साथ आगे बढ़ेगी। 51 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। अब मात्र 6 रन चाहिए जीतने के लिए। जा बिल्कुल इस बार बल्ले का कोना लिया है और सीरीज समाई विकेट कीपर के दास्तानों में और एक विकेट का पतन होता हुआ। बिल्कुल दोस्तों छठा बल्लेबाज मैदान से बाहर। रन संख्या 51 रन बची है। बिल्कुल 7 गेंदे और इस 7 गेंदों के ऊपर जीतने के लिए और 6 रनों की है दरकार। 7 गेंदे 6 रन। देर से आए हुए दर्शकों की जानकारी के लिए फिर से एक बार कहना चाहूंगा, इस मुकाबले का ये हाल पहले बल्लेबाजी करते वक्त 56 रन बनाए थे तनुष 11 खानियाड़ी की टीम ने और जीतने के लिए बापू वॉरियर्स विरडी की टीम को 57 रनों की आवश्यकता। एक महत्वपूर्ण मुकाबला भूतनाथ प्रीमियर लीग कोनालगट्टा
2024 का ये 9वां पर्व और 9वें पर्व का पहले दिन का एक महत्वपूर्ण मुकाबला। जो जीतेगा सिकंदर कहलाया जाएगा, जो हारेगा शायद सफर यही खत्म होने वाला है। 7 गेंदे 6 रन। लाजवाब गेंद, बैक टू बैक दूसरी गेंद के ऊपर दूसरी सफलता प्राप्त हो जाती हुई। अच्छी गेंदबाजी। तो अब बिल्कुल बची है 6 गेंदे और 6 गेंदों के ऊपर जीतने के लिए और बात मायने रखती है 6 रनों की। 6 गेंदे 6 रन। बिल्कुल क्या होगा आने वाली 6 गेंदों के ऊपर थोड़ी देर में आपके सामने लाएंगे जरूर। तब तक ले चलते हैं सुमधुर डीजे के पास। बिल्कुल हॅट्रिक के लिए इनाम रखा गया था। हल या 1,000 स्पर्धेतील खास आकर्षण मिकी माऊस हे सुद्धा या मान्यवरांचं स्वागत करतील। मिकी माऊस भूतनाथ प्रीमियर लीग 2024 पर्व 9 मिकी माऊस हा खास आकर्षक। डोरेमॉन माफ करा। 6 गेंदे जीत का फासला 6 रन और दूर दिखाई देता हुआ। पहली गेंद के ऊपर बिल्कुल एक चुस्तीला रन, चीते की चाल। दोनों बल्लेबाज के रूप में 22 के रूप में 1 रन मिलेगा तो बचे बिल्कुल आखिरी 5 गेंदे और इस 5 गेंदों के ऊपर जीतने के लिए 5 रनों के दरकार। एक कांटे की टक्कर आखिरी गेंद तक बिल्कुल निगाहें दोनों टीमों के इस मुकाबले के ऊपर देखने को मिलती हुई। 5 गेंदे 5 रन। जो जीतेगा सिकंदर कहलाया जाएगा, जो हारेगा उसका सफर यहीं पे खत्म होगा इस प्रतियोगिता से। स्ट्राइक एंड के ऊपर नए बल्लेबाज प्रवीण गौठनकर। जहां बिल्कुल 5 गेंदे 5 रन। फील्डिंग में बार बार परिवर्तन किया जा रहा है कप्तान की ओर से। पांच गेंदे 5 रन गेंदबाजी के लिए बिल्कुल लाजवाब स्ट्रोक। बिल्कुल लेदर बॉल क्रिकेट की याद दिलाने वाले और एक स्ट्रोक देखने को मिला। 1 रन आसानी के साथ पूरा हो जाएगा। दूसरे की मांग थी बिल्कुल प्रवीण की ओर से, लेकिन नाकारा वहां पर सिर्फ 1 रन और 1 रन की तहत रन संख्या अब मात्र आगे बढ़ती हुई 53 रन स्कोरबोर्ड के ऊपर। तो बची बिल्कुल 4 गेंदों के ऊपर और 4 रनों की दरकार। 4 गेंदे जीत का फासला और 4 रन दूर दिखाई देता हुआ। तनुष इलेवन खानियाड़ी बनाम बापू वॉरियर्स विरडी के बीच में चलता है मुकाबला। शायद बल्ले का कोना और एक विकेट का पतन। लाजवाब गेंदबाजी का दायित्व इस आखिर के ओवर में शैलेश घोष की ओर से दिखाई देता हुआ। शैलेश माफ कीजिएगा। 3 गेंदे जीत का फासला 4 रन और दूर दिखाई देता हुआ। 3 गेंदे 4 रन। रन चाहिए जीतने के लिए। 3 गेंदों के ऊपर 4। 3 गेंदे 4 रन जीत का फासला। गेंदबाजी में बिल्कुल लाजवाब गेंदबाजी साबित हुआ कर रही है शैलेश की ओर से। एक कांटे की टक्कर दोनों टीमों के बीच में इस मुकाबले के दरमियान देखने को मिलती हुई। भूतनाथ प्रीमियर लीग एक रोमांचक ये प्रतियोगिता और इस प्रतियोगिता का एक महत्वपूर्ण मुकाबला दोस्तों मैदान के बीच में। तीन गेंदे 4 रन। रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास। गेंद और बल्ले के बीच में संपर्क हो नहीं सका। गेंद समाई विकेट कीपर के दास्तानों में। बिल्कुल डॉट गेंद देखने को मिलती हुई। तो बची है बिल्कुल आखिरी इस ओवर की 2 गेंदे और 2 गेंदों के ऊपर रन चाहिए 4।
बिल्कुल दोस्तों, ये मुकाबला पैसा वसूल मुकाबला इस प्रतियोगिता के दरमियान। इस बार बल्ले का कोना और एक विकेट का पतन। बिल्कुल लाजवाब गेंदबाजी इस आखिरी ओवर में शैलेश की ओर से साबित हुआ कर रही है। एक गेंद और जीत का फैसला मात्र 4 रन दूर दिखाई देता हुआ। यांच्या वतीनं रोख रुपये 1000 रुपयांचं पारितोषिक फलंदाजाला देण्यात येईल। सामना षटकार मारून जर संपवला तर 1000 रुपयांचं पारितोषिक फलंदाजाला देण्यात येईल। सूरज जो कि नए बल्लेबाज की हैसियत से मैदान के बीच में, आखिरी गेंद, जीत का फासला 4 रन दूर। कांटे की टक्कर दोनों टीमों के बीच में, जो जीतेगा सिकंदर कहलाया जाएगा। मॅच पूर्ण संपल्याशिवाय कोणताही खेळाडू मैदानात जाणार नाही याची आपण नोंद घ्या। एक गेंद 4 रन, कांटे की टक्कर। आखिरी गेंद, शैलेश चल पड़े गेंदबाजी के मोर्चे के ऊपर। लाजवाब गेंद बल्ले का अंदरूनी कोना, लाजवाब एफर्ट वहां पर देखने को मिलता हुआ और बिल्कुल रनआउट के रूप में ऑल आउट हो चुके हैं बिल्कुल विरडी की टीम। और इस प्रतियोगिता में शायद 2 टीमें क्वालिफाई कर चुकी है, तनुष 11 खानियाळे शायद और एक उत्कृष्ट गोलंदाजी ज्या गोलंदाजांना हाताळली, अवघ्या 6 धावांची आवश्यकता होती आणि महत्त्वपूर्ण 2 गडी बाद केले आणि 4 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झाला आणि तोच गोलंदाज या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरतोय। त्यांना सन्मानित करतील सौ अर्चना घारे परब मॅडम। आपल्याला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि या खेळाडूला आपण सन्मानित करायचं आहे। शैलेश गवस, आपल्याला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। सौ घारे परब मॅडम त्यांना सन्मानित करतील ही ट्रॉफी देऊन। अवघ्या उत्कृष्ट गोलंदाजी, नक्कीच या गोलंदाजाचं कौतुक करायचं आहे। टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी त्याचं अभिनंदन करायचं आहे। खरोखरच एक कौतुकास्पद गोलंदाजी या गोलंदाजाने केली। अवघ्या 6 धावांची आवश्यकता होती। नक्कीच महत्त्वपूर्ण पहिले 2 चेंडूवर 2 गडी बाद केले आणि हे पारितोषिक दिले जाते आदेश करपे आणि बाळकृष्ण करपे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक पुरस्कृत केलेलं होतं। अवघ्या 6 धावांची आवश्यकता होती, 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केले आणि 4 उत्कृष्ट गडी बाद केले आणि त्यांना सन्मानित केलं गेलं सौ अर्चना घारे परब मॅडम।